झालो आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो तुका म्हणे पावटणी तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो विठ्ठला 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 समचरण सरोज सांद्र नीलांबुदाभं जगननीत पाणी मंडनं मंडनानं तरुण तुलसीमाला कंधरं कंचनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगाकारो प्रथमनमन पांडुरंगाकारो प्रथमनमन पांडुरंगाकारो प्रथमनमन पांडुरंगाकारो प्रथमनमन पांडुरंगाकारो पांडुरंगाकारो प्रथमनमन पांडुरंगाकारो प्रथमनमन पांडुरंगाकारो प्रथमनमन दुसर चरण सदाची दुसर चरण पांडुरंगा करू प्रथम मान दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोदरार्थ अवतारम कलांकांक तेजोदिका मोदी वक्रम कलानिशवादापनोदार्य दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय
चराचरी जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माता. मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेन्द्रियं बुद्धिमता वर्षं, वातात्मजं वानरयूत मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. विश्वाचा तो गुरु, विश्वाचा तो गुरु, विश्वाचा तो गुरु. स्वामी निवृत्ती दातार, स्वामी निवृत्ती दातार, स्वामी निवृत्ती दातार, स्वामी निवृत्ती दातार. विश्वाचा गुरु, स्वामी निवृत्ती दातार, स्वामी निवृत्ती दातार, स्वामी निवृत्ती दातार. विश्वाचा गुरु, स्वामी करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढवी अंतरी प्रेम सुख. इह लोकीचा हा देह, इह लोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे. धन्य मी जन्मालो, दास विठोबाचे झालो. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. धन्य मी जन्मालो, दास विठोबाचे झालो. तुका म्हणे पावटणी, तुका म्हणे पावटणी, करू स्वर्गाची निशाणी. धन्य मी जन्मालो, दास विठोबाचे झालो. प्रस्तुत अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा माऊली वैष्णव महा ज्ञानोबराय यांच्या कृपा आशीर्वादाने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. जाळून या संसार बैसलो अंगणी, असा ज्यांचा अधिकार, असा अधिकार संपन्न पंचम वेद असणारे आमचे देहूचे मालक जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणांचा आणि या नरदेहाचं महत्व प्रतिपादन करणारा असा सुंदर असा अभंग, सर्वांच्या परिचयाचा, काहींचा पाठांतरातील देखील हा अभंग आजच्या चिंतनासाठी निवडलेला. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगाच्या सविस्तर चिंतनाकडे जाण्यापूर्वी थोडासा भावार्थ अभंगाचा असा की जगद्गुरु तुकोबाराय जसं जर बघितलं तर जगद्गुरु तुकोबाराय हे अवतारी, आणि इथे येऊन त्यांना असं वाटतंय की हे जग चुकीच्या मार्गाला चाललेलं आहे, या जगाला कुठेतरी सावरावं लागेल. म्हणून अनेक ठिकाणी त्यांनी उपदेश केले, विनंती केली, प्रार्थना केली. त्याचप्रमाणे या अभंगात देखील जगाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. बाबांनो, हा इहलोकीतला देह याचं महत्व तुम्हाला कळत नाहीये. हा नरदेह पुन्हा प्राप्त होत नाही. आता जर झालाय तर याचं महत्व तुम्ही जाणून घ्या. याचं साध्य काय आहे ते साध्यापर्यंत तुम्ही जाण्याचा प्रयत्न करा. इहलोकीचा हा देह, या देहाची अपेक्षा प्रत्यक्ष देव करतात. त्यांना सध्या देखील भेटत नाही असा हा नरदेह, दुर्लभातील दुर्लभ नरदेह आपल्याला मिळालेला आहे. इहलोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे. त्यांना इच्छा आहे की या इहलोकाची अपेक्षा भगवंत देव करतात. त्यांना वाटतं या मृत्यूलोकामध्ये यावं. तुकोबाराय म्हणतात, आणि आम्हाला तो देह मिळाला म्हणून धन्य आम्ही जन्म आलो. ठीक आहे, आम्ही जन्माला आलो,
यावरती धन्यता मानतात, पण याच्याही पुढे धन्यता मानतात. कारण इथे येऊन सुद्धा आम्ही दास विठोबाचे झालो. इथे येऊन आम्ही त्या भगवंताचे दास झालो, आम्ही संसाराचे दास झालेलो नाही. म्हणून ते स्वतःला धन्यता प्राप्त करतायत की धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. ठीक आहे, तुम्ही या जन्मामध्ये आलात, मान्य आहे. तुम्ही भगवंताचे दासही झालात. कारण या जन्मामध्ये आल्यानंतर मनुष्याच्या पुढे काहीतरी साध्य असायला हवं. साधन हे मनुष्य देह आहे आणि या मनुष्य देहाने साध्यापर्यंत पोहोचायचं आहे. जन्म आणि मृत्यू याच्यामधलं अंतर म्हणजे जीवन म्हणजे आयुष्य आहे. आणि या आयुष्यामध्ये काहीतरी साध्य, काहीतरी साधन, आयुष्याच्या साधने कुठे जायचं आहे तर सच्चित स्वरूपाचा आनंद आम्हाला प्राप्त करून घ्यायचा आहे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, आम्हाला त्या भगवंताच्याही पलीकडचा आनंद, स्वर्गाच्या पलीकडचाही आनंद आज आम्हाला प्राप्त करून घ्यायचा आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी, आम्हाला स्वर्गाच्या पलीकडचा आनंद प्राप्त करून घ्यायचा आहे. असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल अभंगाच्या सविस्तर चिंतनाकडे जाण्यापूर्वी अल्पसा परिवार असा. या प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीमध्ये लखमापूर या गावामध्ये या शिंदे कुटुंबातील गंगा भागीरथी सरस्वतीबाई शिंदे या मातोश्रींना इहलोकाची यात्रा संपवून आज परिपूर्ण 1 वर्ष झालेलं आहे. त्या निमित्ताने या कुटुंबाने काही पिंडदान असेल, ज्ञानदान असेल, अन्नदान असेल, वस्त्रदान असेल, अशा प्रकारचं सत्कर्म त्या माता माऊलीपर्यंत पोहोचवण्याचं कार्य शिंदे कुटुंब या ठिकाणी करत आहेत. आणि महत्वाचं म्हणजे ज्ञानदानाचं कार्य, भगवंताची सेवा, भगवंताचा नामोच्चार या ठिकाणी घडावा आणि ते सत्कर्म त्या माता माऊलीपर्यंत पोहोचावं. याच्यासाठी या ठिकाणी हा सुंदर असा सोहळा, कीर्तनाचा सोहळा या ठिकाणी या कुटुंबाने आयोजित केला. या सोहळ्याला, या कीर्तनाला साथ संगत करणारे आमचे नाशिक जिल्ह्याचं वैभव उत्कृष्ट गायनाचार्य, संगीत विशारद आमचे ऋषिकेश महाराज नवले या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे आमचे बंधू उत्कृष्ट गायनाचार्य भाऊसाहेब महाराज बोराडे ते देखील या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे आमचे गायनाचार्य इंगळे बाबा ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे माऊली बोराडे माऊली हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे हार्मोनियमची साथ देणारे आमचे बंधू चंद्रकांत मोरे ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे मृदुंगाची साथ करणारे आमचे बंधू सचिन महाराज सुपेकर ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि महत्वाचा मुद्दा असा सांगायचा तो म्हणजे परगावच्या गावातील सर्व मंडळी ह्या गावामध्ये येऊन कीर्तन सोहळा साजरा करतायत. सर्व मंडळी बाहेरची आहे आणि या गावचं वैभव म्हणजे 2 कीर्तनकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. हे तर आमचं भाग्य म्हणावे लागेल. कारण बाहेरची सगळी मंडळी आल्यानंतर गावची मंडळी येत नाही सहजासहजी, पण ते देखील या ठिकाणी उपस्थित आहे. आणि महत्वाचं म्हणजे आमच्या सुंदरताईनं साक्षात विनायक हाती घेतलेला आहे. त्या ठिकाणी त्यांचेही धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे अक्षय महाराज ते देखील या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे भालदार आणि चोपदार, माझं काही चुकलं ते इकडून जास्त यापेक्षा मला थोडासा आधार पाहिजे ना, म्हणून ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे या ठिकाणी धन्यवाद. त्याचप्रमाणे व्हिडिओ शूटिंग वाले आमचे दादा वैभव दादा हे देखील त्या ठिकाणी उपस्थित आहे. तुम्हाला जर हा सोहळा पुन्हा बघायचा असेल तर मराठी वक्ता या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता किंवा लाईक करू शकता आणि हा कार्यक्रम तुम्ही पुन्हा बघू शकता. त्याचप्रमाणे आमचे पतिश्री भानुदास महाराज गांगुडे मृदुंगाचार्य यांचे विद्यार्थी अजानवृक्ष वारकरी शिक्षण संस्था, महत्वाचं म्हणजे ही संस्था मोफत चाललेली आहे आणि सुरुवातीचं हे अजानवृक्ष आम्ही लावलेला आहे आणि याच्या फांद्या आता विस्तारत आहेत. महत्वाचं म्हणजे कोणतेही फी आम्ही या ठिकाणी घेत नाही. सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. राहिलेले सर्व कुणी राहिलं असेल चुकून भुकून तर सर्वांचं या ठिकाणी
धन्यवाद. आणि या ठिकाणी कीर्तनाला आपण सुरुवात करूया. विठ्ठल 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 विठ्ठल. आमचे सिस्टीमवाले दादा राहून गेले. मेन मुख्य तेच राहून गेले. त्यांचं नाव घेतलं तर आवाज कमी व्हायला बसला, जर घेतलं नाही. त्यांचे या ठिकाणी धन्यवाद. बघा दीपक जाधव भाऊंना धन्यवाद. त्याचप्रमाणे बघा अभंग जगद्गुरु तुकोबारायांचं आहे. या ठिकाणी आपण कशासाठी उपस्थित आहोत, निमित्त मात्र काय आहे हे सर्वांना माहीत आहे की आजींचं आज पुण्यस्मरण आहे. आजीविषयी आपण पिंडदान करतो, श्राद्ध विधी करतो. जर गेलेली व्यक्ती आपल्याला दिसत नाही, कलियुगातील व्यक्ती आहे, अनेक प्रश्न मंडळींना पडत असतात की गेलेली व्यक्ती एकदा स्मशानामध्ये त्याची राख झाली रे झाली, किती व्यक्ती आपल्या डोळ्यांना दिसत नाही. आजकालच्या मुलांचा प्रश्न असतो की गेलेली व्यक्ती जर दिसत नाही तर त्याच्याबद्दल आपण पिंडदान का करायचं, श्राद्ध विधी का करायचं, याचं कारण काय आहे, याला पुरावा काय आहे. तर याला पुरावे देखील आहे, याला कारण देखील आहे. काय कारण तर बघा, कुरुक्षेत्राच्या मैदानावर ज्यावेळेस युद्ध चालू होतं आणि युद्धाच्या बाजूने सैन्य आहे आणि मधोमध भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला रथावर घेऊन चाललेले आहे. अर्जुन या ठिकाणी म्हणतायत, हे रथोत्तमा, माझा रथ हा दोन्ही सैन्यांच्या मधोमध घेऊन चला. या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांना रथोत्तमा हे नाव दिलेलं आहे. का रथोत्तमा असं म्हटलं असेल, जो रथ चालवण्यामध्ये एक्सपर्ट आहे, अति उत्तम असा दर्जेदार आहे, असा त्याला रथोत्तमा म्हटलेला आहे. आणि रथोत्तमा म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे. अर्जुनाला सांगितलं, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मधोमध न्या. दोन्ही सैन्यांच्या मधोमध रथ नेला जातो आणि दोन्हीकडे बघितलं जातं, समोर कोण आहे. बघितलं, भीष्म द्रोण तटा जयद्रथ जला गांधार नीलोत्पला शल्यग्राहवती कृपेन वहने कर्णेन वेला कुला अश्वत्थाम विकर्ण घोर मकरा दुर्योधनावर्तिनी स्वोत्तीर्णा खलु पांडवेरण नदी कैवर्तक केशव. भीष्माचार्य, द्रोणाचार्य सगळे त्या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्यांच्या अंगा खांद्यावर मी लहानचा मोठा झालो, ज्यांच्याकडे विद्या पारंगत केली, सगळं काही ज्ञान ज्यांच्याकडून मिळवलं, आणि आज त्यांना मारायचं. हे पाप मी फेडायचं कुठे. आज माझ्या समोर माझेच उभे आहेत, ज्यांच्या रक्तातून मी वाढलेलो आहे, ज्यांच्या ज्ञानातून मी आज ज्ञान संपादन केलेलं आहे, आणि आज माझ्या हाताने त्यांना मारायचं आणि त्यांना मारून मिळवलेलं रक्त रंजित असं राज्य मी उपभोगायचं. हे फेडायचं कुठे मी. ठीक आहे, त्यांना जर मारलं तर त्यांच्या स्त्रिया या विधवा होतील. स्त्रिया विधवा जर झाल्या तर त्या दुसऱ्या कुळामध्ये जाऊन विवाह करणार आहे. दुसऱ्या कुळामध्ये विवाह जर केला तर त्या ठिकाणी कुळाचा नाश होणार आहे. कुळाचा जर नाश झाला, समजा तिकडे जाऊन जरी त्यांना पुत्राची प्राप्ती झाली आणि तिथे जाऊन त्या पुत्राने जरी गेलेल्या जीवात्म्याबद्दल पिंडदान केलं तर ते पिंडदान शास्त्राला मान्य नाही. का? कारण भगवद्गीतेमध्ये श्लोकच सांगितलेला आहे, संकरा नरकायेव कुलज्ञाना कुलस्य पतंती पित्रो हेशाम लुप्त पिंडोदक क्रिया. केलेला पिंडदान लुप्त होणार आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही, त्याला शास्त्र मान्यता देत नाही. याला पुरावा आहे का पिंडदान करावं लागतं. काय पुरावा? पतंती पित्रो हे शामलुप्त पिंडोदक क्रिया. हा, जर आपण गेलेल्या जीवात्म्याबद्दल पिंडदान केलं नाही, सत्कर्म जर केलं नाही, त्यांच्यापर्यंत जर आपण ज्ञानदान, अन्नदान, औषधदान काय असेल ते दान सत्कर्म त्यांच्यापर्यंत केलं नाही, तर गेलेला जीवात्मा हा आपल्याला
आशीर्वाद देतो का? आहा कटा कटा त्याचे करीती पितर हो आहा कटा कटा करीती पितर हो आहा कटा त्याचे करीती पितर आहा कटा 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 करीती पितर हो कटा कटा करीती पितर वंशधुराचा पुत्र वंशधुराचा पुत्र आहा कटा वंशधुराचारी पुत्र झाला. काय होतं? गेलेले जीवात्मा पिंडदान केलं नाही तर त्यांचा वर्षभराचा प्रवास हा सुखकर होत नाही. मग ते आपल्या कुटुंबाला शाप देतात. आपण म्हणतो एवढी संपत्ती कमावून ठेवलेली होती, सगळं काही चांगलं होतं, पण आज काही शिल्लक राहिलं नाही. याच्या मागचं कारण काय? गेलेल्या पूर्वजांविषयी तुम्ही पिंडदान केलेलं नाही. त्यांचा शाप तुमच्या कुटुंबाला लागलेला आहे. म्हणून पिंडदान हे सर्वात महत्वाचं सांगितलेलं आहे. तुम्ही म्हणाला आम्ही आजीच्या बदल्यामध्ये किंवा आजी जर गेल्या तर त्यांच्याविषयी आम्ही पिंडदान ब्राह्मण देवतेच्या हस्ते पूर्ण केलेलं आहे. मग ही कीर्तन कशासाठी? हे कीर्तन कशासाठी? कारण या कीर्तनामध्ये भगवंताच्या नामाचा जयघोष होत असतो. कारण रामकृष्ण नाम सर्व दोष हरण जडजीवा तारण. हरी एक जडजीवांना तारणार नाम म्हणजे रामकृष्ण हरी आहे. आणि ते रामकृष्ण हरी नाम कोठे उच्चारला जातं, ज्याचा जयघोष कुठे होतो, तो ते म्हणजे हरिकीर्तन. कीर्तनाची जागा पांडुरंग ते उभा पांडुरंग ते उभा पांडुरंग ते उभा पांडुरंग उभा. कारण या मृत्यूलोक असा आहे की या मृत्यूलोकामध्ये हरिकीर्तन जर चालू झालं तर प्रत्यक्ष भगवंत तिथे त्या ठिकाणी नाचण्यासाठी येत असतात. रंगभरी कीर्तनात प्रेम हरिदास नाथ प्रेम हरिदास नाथ प्रेम हरिदास नाथ रंगभरी रंगभरी कीर्तनाथ प्रेम हरिदास नाथ प्रेम हरिदास नाथ प्रेम हरिदास नाथ कीर्तनाथ प्रेम हरिदास नाथ प्रेम हरिदास नाथ प्रेम हरिदास नाथ रंगभरी कीर्तन
ठिकाणी भगवंताचं नाम घोष जर होऊ लागला, स्वतः भगवंत या ठिकाणी नाचण्यासाठी येत असता, अशी पवित्र अशी जागा ही म्हणजे हरिकीर्तन आहे. कारण हे मृत्यूलोक आहेच तसं. या मृत्यूलोकाचा नियम सांगितलेला आहे. याला मृत्यूलोक असं का म्हटले जातं? का म्हणतात त्याला मृत्यूलोक? कारण या ठिकाणी जो जीव जन्माला येतो त्याचं मरण हे निश्चित आहे. मेला पलजा मेला बाप मसना गेला. मेला पलजा मेला बाप मसना गेला. मेला पलजा मेला बाप मसना गेला. मसना गेला. देखत देखत ना तू पण तू तैसा झाला. देखत देखत ना तू पण तू तैसा झाला. उठो उठो जागा पाठी आले मोठे. पंढरी वाचून तुझं ठेव नाही कुठे. उठा उठा जागा पाठी आले मोठे. पंढरी वाचून तुझं ठेव नाही कुठे. बाप मसना गेला. देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी बय आले मोठे. पंढरी वाचून दुजा ठाव नाही कोठे. ही परंपरा चाललेली आहे. आजही गेला पंजाही गेला, त्यांच्या मागे आपणही जाणार आहे. हा निसर्गाचा नियम आहे. कारण माऊली सांगतात उपजे ते नासे, नासिल ती पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. हा निसर्गाचा नियम आहे. तसा मृत्यू लोकाचा नियम आहे. मृत्यू लोकाचा काय? पुनरपी जननम पुनरपि मरणम जननी जठरी पुनरपि शयनम. पुनरपि जननम पुनरपि मरणम जननी जठरी पुनरपि शयनम. ई संसारे खलु दुस्तारे किमया पारे पाहि मुरारे. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. या मृत्यूलोकाचा नियम आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम. पुन्हा जन्म पुन्हा मरण, पुन्हा जन्म पुन्हा मरण हे येतच राहणार आहे. 84 लक्ष योनी फिरतच राहणार आहे. मग थांबणार कुठे? तर भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. या भगवंताचं भजन जर केलं तर हे चक्र थांबू शकतं. म्हणून याला मृत्यूलोक म्हटलेला आहे. कारण पुन्हा जन्म पुन्हा मरण. किती वेळा जन्मायावे किती व्हावे पूजिता. किती व्हावे पूजिता किती व्हावे पूजिता. किती वेळा जन्मायावे नित्य व्हावे पूजिता. नित्य व्हावे पूजिता. नित्य व्हावे पूजिता. किती वेळा जन्म यावा आणि किती वेळा जावं लागणार आहे याची गणना मात्र करता येत नाही. म्हणून तर याला मृत्यू संसार सागर म्हटलं आहे. सागर का म्हटलं? कारण सागरामध्ये असंख्य लाटा उसळतात, त्याची गणना आपल्याला करता येत नाही. तसं या मृत्यूलोकामध्ये अनेक जीव जन्माला येतात, अनेक जीव मरण पावतात. यांची गणना आपल्याला करता येत नाही. पण जर हा मनुष्य देह आपल्याला जर प्राप्त झालाय ना, काही शंका आहे का? नाही ना. पावला हा देह कागदाली न्याय. 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 पावला देह कागदाली न्याय.
पावला देह कागटाळे न्याय पावला देह कागटाळे न्याय लगडो पाया घालाने लगडो पाया घालाने आता माझी खांदी देहा देहांतरी आता माझे खंडे देहा देहांतरी आता माझी खांदी देहा देहांतरी आता माझी खंडी देहा देहांतरी पावला हा देह काकटाळीने एखाद्या कावळा जसा टाळी वाजवतो आणि अचानक जसा कावळा सापडतो तसा आपल्याला हा नरदेह मिळाला. जर मिळाला तसं जर बघितलं आपल्याकडे एखादी गोष्ट जर असली तिचं महत्व आपल्याला सहसा कळत नाही. दुसऱ्यांची गोष्ट बघितली की ती आपल्याला हवीशी वाटते, ती मिळावी म्हणून आपला प्रयत्न चालू असतो. पण आपल्याकडे जे आहे त्याचा सदुपयोग मात्र आपल्याला करता येत नाही. मग जर आपल्याला नरदेह प्राप्त झालेला आहे पण या नरदेहाचं महत्व आपल्याला कळालं का? नरदेहाचं महत्व याच्यामध्ये 4 प्रकार पडतात. एक आहे, लक्ष द्या मी तुम्हाला परत विचारेन ना, महिला मंडळ 4 प्रकार आहे. पहिला प्रकार आहे नरदेह प्राप्त झाला, नरदेह मिळाला पण कळाला नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा, नरदेह मिळालाही नाही आणि नरदेह कळालाही नाही. लक्षात घ्या, मी पाठीमागे विचारे. नरदेह 2 नंबर, नरदेह मिळालाही नाही आणि कळालाही नाही. तिसरा, नरदेह मिळाला पण आणि कळाला पण. चौथा मुद्दा आहे, नरदेहाचं महत्व कळालं पण मिळाला नाही. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. काय सांगितलं पहिला मी? नरदेह मिळाला पण कळाला नाही. मग याच्यात कोण बसेल? कोणाला नरदेह मिळाला? गाढवा कुत्र्यांना का? कोणाला मिळाला? आपल्यालाच मिळाला ना. नरदेह आपल्यालाच प्राप्त झाला पण याचं महत्व आपल्याला कळालेलं नाही. कारण हा नरदेह दुर्लभाती दुर्लभ नरदेह आज आपल्याला नरदेह दुर्लभ जाणार तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाणार तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातणार तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातणार तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा. गणनार तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा. शतवर्षाची गणनार तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदन वसुदेव 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 म्हणार तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा. 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 नरदेह दुर्लभ जाणारे, नरदेह दुर्लभ जाना. 7 वर्षाची गणना रे, 7 वर्षाची गणना. त्यामध्ये दुःख यातना रे, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही 8वा
तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. का वासुदेव म्हणायला लावलं? कारण हा देह दुर्लभाती दुर्लभ नरदेह आपल्याला प्राप्त झालेला आहे. याचं महत्व आपल्याला कळत नाही. सहज उदाहरण सांगून जाईल. कल्पना करा की एखादा डोंगराळ भाग आहे आणि डोंगराळ भागावर त्या ठिकाणी उन्हाळ्याचे दिवस आहेत. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दोन मनुष्य रस्त्याने चाललेले आहे. आता उन्हाळ्याचे दिवस म्हटल्यानंतर साहजिकच तहान लागेल. ऊन चमकतंय. तहान लागल्यानंतर पाण्याचा शोध त्या मनुष्याने घेतला. म्हणून जंगलामध्ये एका ठिकाणी एक मडकं सापडलं आणि त्या मडक्यामध्ये थोडंसं पाणी होतं. त्या ठिकाणी बघितलं तर ते पाणी नसून अमृत होतं. पण ते अमृत उचललं आणि तोंडात घालायचं. गिळायच्या आत त्यांना त्या डोंगरावरून एक येणाऱ्या मृगजळाच्या लाटा दिसू लागल्या. कशाच्या लाटा? कशाच्या? मृगजळाच्या लाटा दिसू लागल्या. आता त्यांना वाटलं हे दोन थेंब पिण्यापेक्षा एवढ्या मोठ्या लाटा खाली येत आहेत, एवढं थंड थंड पाणी असेल, जाऊन तिथे जाऊन ते प्यावं. म्हणून त्या मृगजळाच्या तळी दिसल्या, पण तोंडामधल्या असलेला अमृताचा थेंब मात्र गिळून टाकला नाही. तो काय केला? थुंकून टाकला. काय केला? थुंकून टाकला. का? कारण त्यांना काय दिसलं? मृगजळ दिसलं. काय असतं मृगजळ? पाणी असतं का? त्या पाण्याने कांद्याची भरणी किंवा गव्हाची भरणी करता येते का? नाही. ते मृगजळ आहे. ते कसं आहे? खोटं आहे. कसं आहे? खोटं आहे ते. त्याच्यापर्यंत जर गेल्यानंतर ते दिसणार नाही. ते पुढे दिसेल अजून, ते दिसणार नाही. तशी आपली गत झालेली आहे. आपल्याला हा नरदेह प्राप्त झाला, पण त्याचं महत्व आपल्याला कळलेलं नाही. कारण हा नरदेह कशासाठी आपल्याला त्या भगवान देवे दिला दे भजना गोमाता तोया झाला पाहता बाधिकेचा तोया झाला पाहता बाधिकेचा. देवे दिला दे भजना गोमाता तोया झाला पाहता बाधिकेचा तोया झाला पाहता बाधिकेचा. आपल्याला हा देह कशासाठी दिला? या पंचमहाभूतांपासून हा देह मिळाला, पण कशासाठी मिळाला? देवे दिला देह भजन गोमटा तो या झाला पाटा पादिकेचा. देवाने त्या भगवंताने हा देह निर्माण केला, तो भगवंताचं भजन करण्यासाठी. जेने हा जीवा दिला दान जेने हा जीवा दिला दान जेने हा जीवा दिला दान जेने हा जीवा दिला दान. तयाचे करी ना चिंतना तयाचे करी ना चिंतना तयाचे करी ना चिंतना तयाचे करी ना चिंतना. जग जीवन नारायण जग जीवन नारायण जग जीवन नारायण जग जीवन नारायण. गायन गुण तयाचे गायन गुण तयाचे गायन गुण तयाचे गायन गुण तयाचे. जोया भिवारे चातरे जोया भिवारे चातरी 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 जोया भिवारे चातरी. कटा धरून आकारी देवा देला दान तयाचे करी नाचतना जग जीवन नारायण. गायन गुण तयाचे जीवा दिला दान तयाचे करी न चिंताला हरी जग जीवन नारायण. गायन गुण तयाचे. जेने हा जीव दिला दान तयाचे करील चिंतन. त्या
त्याने दान दिलेलं आहे, आपल्याला वापरण्यासाठी दिलेलं आहे. मग जोपर्यंत श्वास या देहामध्ये आहे तोपर्यंत त्या भगवंताचं चिंतन करायचं आहे. पण ते आपल्याला या नरदेहामध्ये येऊन कळालेलं नाही. म्हणजे नरदेह मिळाला पण कळाला का? कळाला का? नाही कळाला. पुढचं सांगा. आता मी काय सांगितलं होतं 2 नंबरचं? काय? नरदेह तुम्ही सांगणारच हो. नरदेह मिळालाही नाही आणि कळालाही नाही. आता याच्यामध्ये कोण? तुम्ही सांगू दिलं. याच्यामध्ये कोण? पशु पक्षी. त्यांना ही बुद्धी नाही. पशु काय पाप पुण्य जाणते, पशु काय पुण्य जाणते, उत्तम मध्यम भोग भोगीते, उत्तम मध्यम भोग भोगीते, कायक उपाजता मराते, कायक उपाजता मराते, बैरी होते अंध पांगुळ मुक्की गा, बैरी होते अंध पांगुळ मुक्की गा, बैरी होते अंध पांगुळ मुक्की गा, बैरी होते अंध पांगुळ मुक्की गा. वा. या ठिकाणी जर मिळालाच तर काही आंधळी असतात, काही मुकी असतात. त्याच्या प्रारब्धानुसार त्याला हा देह मिळतो. पण या ठिकाणी हा दुसरा नंबर आपण सांगितला तो पशूंचा. पशूंना मात्र या ठिकाणी त्या भगवंताची नामस्मरण करण्याची बुद्धी मात्र नाही. पशु पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. त्यांना फक्त अन्न वस्त्र निवारा याच्या पलीकडे काही माहीत नाही. म्हणून त्यांना असं वाटत नाही. जर तुम्ही म्हणाल गाढवाला जर म्हटलं किंवा बैलाला म्हटलं, कोणाला? बैलाला म्हटलं चला आज नीलमताईचं कीर्तन आहे गावात, येईल का? बैल फक्त घरीच माना डोलवतील, येतील का? नाही. काही बैल असतात त्यांना कीर्तन प्रवचन माहीत. पशु सांगितले मी, माणसांना नाही. बैलाला किंवा गाढवाला किंवा इतर पशु पक्षी प्राण्यांना तुम्ही जर म्हटलं भगवंताचं भजन करा, ते मात्र करू शकत नाही. नाही तारी काय थोडी श्वान सुकर बापुणे, श्वान सुकर बापुणे, श्वान सुकर बापुणे. नाही तारी काय थोडे श्वान सुकर बापुणे, श्वान सुकर बापुणे, श्वान सुकर बापुणे. नाही तरी काय थोडी श्वान सुकर बापुणे, नाही तरी काय थोडी श्वान सुकर बापुणे, श्वान सुकर बापुणे, श्वान सुकर बापुणे. नाही तरी काय श्वान सुकर बापुणे, श्वान सुकर बापुणे, श्वान सुकर बापुणे. नाही तरी काय थोडे श्वान सुकर बापुणे, श्वान सुकर बापुणे, श्वान सुकर बापुणे. नाही काही थोर श्वान सुकरे बापुडे. त्यांना ते ज्ञान नाही, भगवंताचं भजन करण्याचं ज्ञान नाही, भगवंताचं नामस्मरण करण्याचं ज्ञान नाही. म्हणून त्यांना असं वाटत नाही की आम्हाला मनुष्य देह प्राप्त व्हावा, मनुष्य देह मिळावा, असं त्यांना वाटत नाही. म्हणजे त्यांची इच्छा पण नाही आणि मिळाला पण नाही. म्हणजे नरदेह त्यांना प्राप्तही झाला नाही आणि त्याची इच्छा हा मिळावा असंही देखील त्यांना वाटत नाही. पुढचा नरदेह मिळालाही आणि कळालाही. याच्यामध्ये कोण बसेल? यामध्ये
साधू संत असतील का? कारण त्यांना माहित आहे हा नरदेह पुन्हा नाही, याची प्राप्ती पुन्हा नाही. या नरदेहामध्ये येण्यासाठी 84 लक्ष योनी फिरावे लागतील. एक एक योनी कोटी कोटी फेरा, 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 एक योनी कोटी कोटी फेरा, एक योनी कोटी कोटी फेरा, कोटी कोटी फेरा भगला देवारा मानवाचा एक एक योनी कोटी कोटी फेरा, 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 एक एक योनी कोटी कोटी फेरा. एक एक योनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे वारा मानवाचा. एका एका योनीमध्ये कोटी कोटी वेळेस आपल्याला जन्म घ्यावा लागेल, तेव्हा कुठे आपल्याला मनुष्य देह प्राप्त होणार आहे. आणि याचं महत्व संतांना कळालं. संतांना कळालं की या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर त्या भगवंताचं भजन करता येतं. या देहामध्ये आल्यानंतर पंढरपूरची त्र्यंबकेश्वरची वारी करता येते. या देहामध्ये आल्यानंतर भजन कीर्तनामध्ये भगवंताच्या नामगजरामध्ये नाचता येतं. कीर्तनामध्ये का डीजे मध्ये? आपल्याला डीजे वाजला का मग अंगात येत. पण आनंद कुठे आहे? आनंद मात्र या हरिभजनात आहे. हे त्यांना कळालं. म्हणून तुकोबाराय म्हणतात आमच्या मुखामध्ये सतत भगवंताचं भजन असतं. विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर आमच्या मुखामध्ये असतो. नाना विठ्ठल विठ्ठल मोके, नाना विठ्ठल 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 मोके, नाना विठ्ठल विठ्ठल मोके, नाना विठ्ठल विठ्ठल मोके, आम्ही तेने सुखे, 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 मना विठ्ठल विठ्ठल मोके, मना विठ्ठल 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 मोके, मना विठ्ठल विठ्ठल मोके, मना विठ्ठल विठ्ठल मोके. आम्हाला माहित आहे सुख कुठे मिळणार आहे. ते सुख आम्हाला फक्त विठ्ठल विठ्ठल नामामध्येच मिळणार आहे. सुख वसे चित्त हा सुख रूपायचा तुझा कोण सागा, 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 माझा पांडुरंग सारखा तो
सुख रूपायचा धुरा कोण सांगा सुख रूपायचा धुरा कोण सांगा रूपायचा धुरा कोण सांगा. आम्हाला माहिती आहे त्या पांडुरंगाचं मुख बघितल्यानंतर सगळं सुख तिथंच आहे. सर्व काही सुख फक्त त्या पांडुरंगाच्या रूपामध्ये आहे, त्या विठ्ठल नामामध्ये आहे. आणि असे जगद्गुरु तुकोबराय आपण जर त्यांचं जीवन चरित्र बघितलं तर मुखामध्ये सतत विठ्ठलाचं भजन आहे. या ठिकाणी अवतार धारण केला का? कारण या समाजाला सुखाचा मार्ग दाखवायचा आहे. हा समाज सुख शोधतो पण संसारामध्ये सुख शोधतो, परमार्थामध्ये सुख शोधत नाही. हा चुकीच्या मार्गाने चाललेला समाज आहे. या समाजाला एका मार्गावर सुखरूप मार्गावर आणायचे म्हणून जगद्गुरु तुकोबारा या ठिकाणी अवतार धारण करतात आणि आपलं तत्वज्ञान, आपले वेद आपल्या सोप्या अभंगामधून जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करतात. पण ज्यावेळेस जगासमोर सर्व तत्वज्ञान, सर्व वेद, कीर्तन, भजन, प्रवचन ज्यावेळेस समाजामध्ये चालू होतं त्यावेळेस तुकोबारायांची कीर्ती हळूहळू वाढत चाललेली आहे. आणि बघा समाज कसा असतो, समाजामध्ये जर एखाद्याची कीर्ती वाढत चालली, एखाद्याचं नाव होत चाललं तर त्याला मागे खेचणारे असतात. आपल्याकडे काय म्हणतात महाराज त्यांना? खेकडा टेंडर शिवाय काय म्हणतो? खेकड्याचं काम काय असतं? मागे ओढायचं. असे समाजामध्ये लोक असतात. एखादा समाज सुधारक असेल, एखादा कीर्तनकार असेल, सरपंच असतील, गावचा विकास करतायत, पण एखाद्याच्या जर डोळ्यामध्ये ते जर बसलं तर त्याने चांगलं केलेलं कार्य त्यांना दिसत नाही, पण त्याचं वाईट शोधण्याचा प्रयत्न करतात. हा कुठे चुकेल? किती चांगलं हे लोकांना दिसत नाही. गायीच्या कासेमध्ये गोचिड असतो. काशेमध्ये गोचिड राहत असताना गायीचं रक्त शोषित असतो. त्या ठिकाणी दूध प्राशन करण्याची त्याची ताकद नसते, त्याची बुद्धी पण नाही. का? असे लोक असतात. ज्ञानी लोकांमध्ये राहून देखील त्यांचं वाईटच विचार करतात, पण ज्ञान घेण्याचं कार्य त्यांना जमत नाही. जगद्गुरु तुकोबारायांचं जीवन असं आहे. समाजाला मार्ग दाखवतायत, समाजोपदेशक त्या ठिकाणी सर्व मार्गदर्शन समाजाला करतायत. आणि ही कीर्ती रामेश्वर भट्टांच्या कानावर गेली. रामेश्वर भट्टांना असं वाटलं, कोण हा तुकोबा? काय समाजाला मार्ग दाखवतो, एकदा डोळ्यांनी बघावं लागेल म्हणून देहूकडे निघाले. सकाळची वेळ आहे आणि सकाळची पहाटेची वेळ असताना तुकोबारायांच्या दारासमोर रामेश्वर भट्ट आले. रामेश्वर भट्टांनी विचारलं, कुठं आहे तुकोबाराय? आम्हाला त्यांना भेटायचंय. घरातल्याने सांगितलं, सकाळची वेळ आहे, पहाटेची वेळ आहे, बहिर दिशेला गेलेली आहे, थोडा वेळ बसा. पण नाही, आमच्याकडे वेळ नाही. कुठे गेले ते आम्हाला सांगा म्हणे. रस्ता दाखवला. रामेश्वर भट्ट निघाले आणि कानावर विठ्ठल विठ्ठल नामाचा ध्वनी ऐकू आला. रामेश्वर भट्टाने बघितलं, अरे तुकोबाराय शौचालयाला बसलेले आहे आणि शौचालयाला बसत असताना विठ्ठल विठ्ठल नामाचा घोष करतायत. म्हणून रामेश्वर भट्ट रागावले आणि जोरात बोलले, का रे तुकाराम, तुला लाज कशी वाटत नाही? अशा अमंग ठिकाणी त्या भगवंताचं नामोच्चार करतो, भजन करतो. अशा अस्वच्छ ठिकाणी भगवंताचं नाम घेऊ नये, तुला माहित नाही का? जगाला तत्वज्ञान सांगतो. हे शब्द तुकोबारायांचे, सॉरी रामेश्वर भट्टांचे, माझे नाही. तेवढी आपली लायकी पण नाही. त्या ठिकाणी ज्यावेळेस तुकोबाराय जवळ आले आणि रामेश्वर भट्टांना सांगितलं, काय करावं? मला माहित आहे ती जागा अमंगळ आहे, ती जागा घाणेरडी आहे, हे मला माहित आहे, पण काय करावं? माझी माझा झाली आनावर बाजा, माझी माझा झाली
झाली अनावर वाचा माझी मत झाली अनावर वाचा माझी मत झाली अनावर वाचा माझी मत झाली आपण नाही दाद दिली तर कोणी दाद द्यायची त्यांना. माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा लागला असे. मला माझ्या भगवंताच्या नामाचा छंद लागलाय. मग ते अमंगळ जागा आहे घाणेरडी जागा आहे हे ते बघत नाही. माझ्या वाचेला सवय झालेली आहे. अंतरचे धावे सोबावे बाहेरी अंतरचे धावे सोबावे बाहेर अंतरिते दावे स्वभावे बाहेरी अंतरिते दावे स्वभावे बाहेरी. आमचे इंगळे बाबा दिसायला बारीक आहे पण आवाज मात्र अंतरी बाहेरी. आम्हाला सवय झालेली आहे. आमची वाचा थांबत नाही. आमच्या वाचेला विठ्ठल नामाचा छंद लागला आहे. तुकोबराय म्हणतात आमच्या आयुष्यातला असा कोणता क्षण नाही की त्या क्षणाला आमच्या मुखामध्ये भजनाचं विठ्ठल नामाचा जयघोष नाही. असा एकही क्षण नाही. फक्त कोणता
शिंक जांभळी खोकला एवढा शिंक वेळ जांभळी खोकला इतकच वेळ वाया गेला इतकच वेळ वाया गेला इतकच वेळ वाया गेला गेला इतकच वेळ वाया गेला शिंक जांभळी खोकला एवढा वेळ वाया गेला. आमच्या जीवनातला फक्त एवढाच वेळ वाया गेलेला आहे. चालेल चालेल, काही अडचण नाही. योग्य वेळी प्रमाण द्या, बाकीचं चिंतन ऐकू द्या. आमच्या वाचेला सवय झालेली आहे, आमची वाचा थांबत नाही. फक्त एवढा आमच्या आयुष्यातला वेळ वाया गेला. कोणता? शिंक जांभळी खोकला एवढा वेळ वाया गेला. फक्त एवढाच वेळ आमच्या आयुष्यातला वाया गेलेला आहे. बाकी आमच्या वाचेला सवय झालेली आहे. रामेश्वर भट्टांना असं वाटलं, ठीक आहे, तुमच्या वाचेला सवय झाली ना, एक काम करू, ती वाचाच ओढून धरू. काय करू? जीभच ओढून धरू म्हणे. आता जीभ जर ओढून धरली तर शब्दांचा उच्चार करता येतो का? शब्दांचा उच्चार कसा काय जमेल? सर्व जिभेवर अवलंबून आहे. मग जर जीभ ओढली, वाचा ओढली, त्या ठिकाणी उच्चार येणार नाही. रामेश्वर भट्टांनी तुकोबारायांची जीभ ओढून धरली आणि चमत्कार असा झाला. तुकोबारायांच्या रोमातून, हाडाहाडातून, नसा नसातून विठ्ठल नामाचा जयघोष बाहेर येऊ लागला. आणि ज्या वेळेस रोमातून, प्रत्येक हाडाहाडातून ज्या वेळेस विठ्ठल नामाचा जयघोष बाहेर येत आहे, अक्षरशः रामेश्वर भट्ट त्या ठिकाणी आपली त्यांची तुकोबारायांची वाचा सोडून दिली आणि तुकोबारायांच्या चरणी नतमस्तक झाली. जे रामेश्वर भट्ट की कोण हा तुकोबा, त्याची कीर्ती बघण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांची वाचा ओढण्याचा प्रयत्न केला, पण चमत्कार असा झाला की प्रत्येक हाडातून, प्रत्येक नसातून विठ्ठल नामाचा जयघोष बाहेर येऊ लागला. आणि असे रामेश्वर भट्ट त्यावेळेस त्यांना कळाले, साधे सुधे मनुष्य नाही. त्या रामेश्वर भट्टांनी तुकोबारायांची आरती लिहिली. ज्या रामेश्वर भट्टांनी त्यांच्यावर शंका घेतली, कोण हा तुकोबाराय, काय जगाला उपदेश करतोय, त्याच रामेश्वर भट्टांनी तुकोबारायांची आरती लिहिली. तुकिता तुलने सिंग ब्रह्मा तुकास आले म्हणून रामेश्वर चरणे मस्तक ठेवे आरती तुकारामा स्वामी सद्गुरु दामा सच्चिदानंद मुराते पाय दाखवी आरती तुकारामा. तुकिता तुळनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. ज्या तुकोबारायांची वाचा ज्या रामेश्वर भट्टांनी पकडली, तेच रामेश्वर भट्टांनी तुकोबारायांची आरती लिहावी असे आमचे जगद्गुरु तुकोबाराय. आणि खरं जर बघितलं तर रामेश्वर भट्टांमुळेच त्यांची अशी एक इच्छा नव्हती की रामेश्वर तुकोबारायांना त्रास द्यावा, पण तुकोबारायांना जगासमोर आणायचं होतं. म्हणून रामेश्वर भट्टांचा हा चाललेला प्रयत्न. म्हणून रामेश्वर भट्टांनी त्यांच्या चरणावर नतमस्तक केलं की साधे सुधे मनुष्य नाही. असे संत की या संतांच्या मुखामध्ये सतत भगवंताचं भजन असतं, सतत भगवंताचा नामोच्चार असतो. का? कारण त्यांना माहिती आहे हा देह आम्हाला प्राप्त झाला आणि याच देहाने आम्हाला भगवंतापर्यंत जाता येऊ शकतं. म्हणून या देहाचं आम्हाला महत्व कळालं आणि जाणून देखील घेतलं, मिळाला पण आणि कळाला पण, मिळाला पण आणि कळाला पण. कोणाला कळाला? आपल्याला कधी कळायचं? पुढचा मुद्दा आता सांगा ना. तुम्ही इथंच विसरून गेले की तेव्हा घरी गेल्यानंतर काय होईल? चौथा मुद्दा आहे, नरदेह कळाला पण मिळाला नाही. नरदेहाची प्राप्तता नाही, पण त्याचं महत्व आम्हाला माहित आहे. कोणाला? स्वर्गातील देवतांना असं वाटतंय की या
मृत्यूलोकामध्ये आम्हाला हा नरदेह प्राप्त व्हावा, कारण या नरदेहाने आम्हाला भगवंताचं भजन करता येऊ शकतं, भगवंताचं नामचिंतन करता येऊ शकतं. म्हणून स्वर्गीचे देवता या ठिकाणी त्यांना असं वाटतंय, स्वर्गीचे अमर इच्छिताती देह मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. स्वर्गातल्या लोकांना असं वाटतंय की आम्हाला या मृत्यूलोकामध्ये यावं आणि हा देह आम्हाला प्राप्त व्हावा. त्यांना मिळाला का? त्यांना मिळाला नाही. पण त्यांना महत्व माहित आहे, कारण स्वर्गामध्ये सगळं वातावरण तेच आहे, सगळं तेच आहे, भगवंत आहे, सगळं 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 उपयोगी गोष्टी स्वर्गामध्ये आहे. तुम्ही म्हणशाल तुम्ही जाऊन बघितलं का? मी गेली नाही, पण संतांनी सांगितलंय ना आपल्याला स्वर्गाचं सुख काय असतं. पण ते सुख आम्हाला नकोय. या मृत्यूलोकामध्ये येऊन ते सुख पाहिजे. कोणतं? ज्या ठिकाणी भगवंताचं भजन करता येऊ शकतं, हे सुख आम्हाला पाहिजे. म्हणून त्यांना मिळाला नाही, पण त्याचं महत्व त्यांना कळलं. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. या ठिकाणी आपण लेट कीर्तन चालू केलंय, अजून 15 मिनिटं फक्त. 11ला चालू केलं आपण. या ठिकाणी तुकोबराय हे सांगतायत की आम्हाला आमचा नरदेह आम्हाला प्राप्त झाला, आम्हाला त्याचं महत्व कळालेलं आहे. म्हणून एका बाजूने जर आपण विचार केला तर हा नरदेह आपल्याला सहजासहजी मिळाला का? जर या नरदेहाची अपेक्षा स्वर्गातले लोक करतायत, काय अडचण आहे का? जर स्वर्गातले लोक आपली इच्छा करतात की हा नरदेह प्राप्त व्हावा, पण हा नरदेह सहजासहजी मिळाला का? सहजासहजी हा नरदेह आपल्याला प्राप्त झालेला नाही. कारण माऊली म्हणतात, मातेची या उदर कोहरी लेवोनी विष्टेच्या दातरी उकडोनी 9 मासावरे जन्म जन्मोनी मरते. का? कारण माऊली म्हणतात हा जन्म सोपा नाहीये. मातेच्या उदर कोहरी लेवोनी विष्टेच्या दातरी, म्हणजे त्या विष्टेमध्ये त्या जीवाला 9 महिने 9 दिवस राहावं लागतं. उकडोनी 9 मासावरी. उकडोनी म्हणजे बटाट्यासारखा उकडलेला असतो. कसा असतो? बटाट्यासारखा उकडलेला असतो. एवढ्या वेदना त्याच्या शरीराला होतात. आणि माता माऊली त्या 9 महिने आणि 9 दिवसामध्ये तो जीवात्मा गर्भामध्ये बटाट्यासारखा उकडलेला असतो. आणि त्या 9 महिने आणि 9 दिवसामध्ये 9 महिने आणि 9 दिवसामध्ये आपल्याला काहीतरी गरम गरम खावं वाटतं. आता थंडीचे दिवस, आता थंडीचे दिवस गरम चहा प्या वाटतो, गरम गरम भजी खावा वाटतात ना. मग एक विचार करा, आधीच तो जीवात्मा बटाट्यासारखा उकडलेला आहे आणि आपण वरून गरम गरम चहा पितो. मला एक सांगा, त्या जीवाला किती वेदना होत असतील? तो जीवात्मा जोरात ओरडतो आणि म्हणतो, हे देवा, एक वेळ करी या दुःखा वेगळे अनेकांचे गोळे उगवणी. हे देवा, मला या दुःखातून बाजूला कर. आता या दुःखातून मला बाहेर काढ. देव म्हणतो मी काढेल, पण याच्या बदल्यात मला काय देशील? घेशी तेव्हा देशी. याच्या बदल्यात मला काय देणार? हे एखाद्या जीवाचं उदाहरण मी सांगत नाही, हे प्रत्येकाचं उदाहरण सांगते. प्रत्येक जीवाची ही व्यथा आहे की प्रत्येकाने त्या भगवंताला आवाज दिलेला आहे. त्या भगवंत प्रत्येकाला दर्शन दिलेलं आईच्या गर्भामध्ये, पण त्या भगवंताला भेटण्याची बुद्धी आपली नाही, ती प्रल्हादाला झाली होती. गर्भामध्ये भगवंताला मिठी प्रल्हादाने मारून घेतली, आपली तेवढी बुद्धी नाही. आणि त्या गर्भातून बाहेर काढ. भगवंत म्हणतो ठीक आहे, मी तुला बाहेर काढतो, पण याच्या बदल्यात मला काय देशील? त्यावेळेस प्रत्येकाने त्या भगवंताला नवस केलेला आहे. काय? मी ज्यावेळेस सुखरूप बाहेर येईल त्यावेळेस मी तुझं भजन करेल, तुझं नामचिंतन करेल. देव म्हणतो ठीक आहे, माझं भजन करेल ना तर तुला मी सुखरूप बाहेर काढतो. म्हणून देवाने आपल्याला सुखरूप बाहेर काढलेलं आहे. आणि सुखरूप बाहेर काढल्यानंतर तुकोबाराय म्हणतात की आम्हाला हा जन्म प्राप्त झाला. कोणता?
इहलोकीचा हा इहलोकीचा हा देह इहलोकीचा देह हो इहलोकीचा हा देह इहलोकीचा इहलोकीचा देह हो इहलोकीचा देह इहलोकीचा देह इहलोकीचा देह इहलोकीचा इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहि धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो विठोबा रखुमाई जय विठोबा रखु ताल ताल हा विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई रखुमाई जय विठोबा रखुमाई रखुमाई जय विठोबा रखुमाई रखुमाई हेलो रखुमाई जय विठोबा रखुमाई रखुमाई जय विठोबा रखुमाई रखुमाई जय विठोबा रखुमाई रखुमाई म्हणून आम्ही धन्यता देतो आणि हा निर्देहाची प्राप्ती आम्हाला झाली आम्ही धन्य आहोत कारण ज्या भगवंताचं भजन आयुष्यभर केलं जीवनभर ज्या भगवंताचं भजन केलं तो भगवंत म्हणतो त्या भक्ताचं ऋण माझ्या डोक्यावर आहे त्याच्या ऋणातून मला उतराई व्हायचंय आणि त्याच्या ऋणातून उतराई होण्यासाठी तोचा देह कुठेही जरी पडला तर त्याचं रक्षण करण्याचं काम मी स्वतः करतो भगवंत सांगतात माऊली म्हणतात ते ऋणवे पण देखोणी अंगी जणी उत्तीर्णत वा लागी भक्ताची या तनु त्यागी परिचर्या करी देह वैकल्याचा वारा जणी लागेल या सुकुमारा मनोणी आत्मबोधाची या पांजरा सुयेतया ते भगवंत म्हणतो त्या भक्ताचं ऋण माझ्या डोक्यावर आहे म्हणून त्याचा देह कुठेही पडू द्या त्याचं रक्षण करण्याचं काम मी करतो ज्ञानेश्वर माऊले नाराज माऊले माऊले ज्ञानेश्वर माऊले नाराज माऊले विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल मोले ले करो वे